नमस्कार मित्रांनो, द स्टॉप एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते. बघा, आज आपण 14 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या टीईटी परीक्षेतील टीईटी पेपर क्रमांक 1 मधील मराठी विषयाची 30 प्रश्न विश्लेषणासहित पाहणार आहोत. याआधी आपण 2013 सालीचा जो पेपर आहे, पेपर क्रमांक 1 यातील 30 प्रश्न आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या टीईटी मध्ये यश मिळवायचं असेल तर प्रश्नपत्रिका हा खूप मोठा घटक ठरतो. त्यामुळे प्रश्नपत्रिका विश्लेषण हे खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, पेपर 1 असो का पेपर 2 असो, या दोन्ही पेपरमध्ये मराठी विषयाचे 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले असतात. तर अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 34 पर्यंतचे जे प्रश्न आहेत, तर इथे बघा एक उतारा दिलेला आहे आणि 4 प्रश्न उतारावर आधारित दिलेले आहेत. तर आधी आपण काय करायचं, तर प्रश्न वाचून घ्यायचे. म्हणजे ते 3-4 प्रश्न आहेत ते आधी वाचून घ्यायचे, नंतर उताराकडे जायचं. त्यामुळे आपला वेळ वाचतो. आपण आधी प्रश्न वाचून घेऊया. पहिला प्रश्न आहे, आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? उतारा वाचायचा आहे. वाचू शकता. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला आधार देतो. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. इथे आपल्याला उत्तर मिळून जाते. तर काय आहे? गतिमानता. पुढचा प्रश्न बघा, मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढचं बघा, शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही असं विचारलेलं आहे. जर तुम्ही पहिलाच पॅरेग्राफ वाचला तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1, स्थितिशीलतेचे साधन नाही. व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन आहे. सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे साधन आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? प्रारब्धवादी होईल, अल्पायुषी होईल, परिवर्तनवादी होईल की दुसऱ्याचा गुलाम? ते तुम्हाला दिसेल. शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्या जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो. अतिशय सोपा असा उतारा होता आणि सरळ सरळ आपल्याला प्रश्न विचारलेले होते. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पुढचा आहे ग्राह्य. ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहे त्याज्य, स्वीकार्य, गृहीत, घेण्यास योग्य. बघा, ग्राह्य म्हणजे काय? तर समानार्थी शब्द स्वीकार्य, गृहीत आणि घेण्यास योग्य हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. विरुद्धार्थी शब्द आहे त्याज्य. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? आपल्याला अर्थ न बदलता होकारार्थी वाक्य करायचं आहे. माधव भित्रा आहे, आता तो भित्रा नाहीये, इथं भित्रा आहे आलं, अर्थ बदलला म्हणजे ऑप्शन नंबर 1 कट होईल. 3 नंबरचं बघा, माधव शूर नाही असे नाही, हे पण होणार नाही. नंतर 2 नंबरचं बघा, माधव शूर आहे म्हणजे तो भित्रा नाही. बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. माधव भ्याड आहे हे पण आपलं उत्तर नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. आता पुढचा प्रश्न बघा, पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? आता तर तुम्ही हा उच्चार केला पिसूचा, तर शेवटी काय येतं? ऊ येतं. तर बघा, ऊ आणि ऊ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय होते? तर वा होते. असा नियम आहे मराठी व्याकरणामध्ये अनेक वचन करताना. आता जसं की जडू, जडूचं अनेक वचन काय होतं? जडवा, सासू, सासवा याप्रमाणे. तर आता आपल्याला वाचा, जिथं वाचा उच्चार होतो तो शब्द आपल्याला इथं शोधायचा आहे. आता बघूया पर्याय. पर्याय आहेत पिसवा, पिसे, पिसवा आणि पिसा. आता बघा, पिसुवा आणि पिसवा यात आपलं कन्फ्युजन होऊ शकते. वा आहे, तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, आता याला काही शब्द अपवाद आहेत, जसं की वस्तू, वाळू, बाजू हे ऊ कारांत आहेत, तरी पण यांचं वा कारांत अनेक वचन होत नाही. हे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एखादा नियम असेल आणि त्याला जर अपवाद असेल तर त्यावरही प्रश्न विचारला जातो. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील, पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आता बघा, आता सकर्मक आणि अकर्मक क्रियापदाचे प्रकार आहेत. पर्याय वाचा, मी रस्त्यात पडलो, आज भाऊबीज आहे, आरोही लाडू खाते, सुनील उद्या जाईल. आता तुम्ही जर मराठीच्या व्याकरणात थोडा जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती आहे, जे आहे पडलो म्हणजे जो पड धातू आहे, पड, परत खा, परत जा आणि अस, हे तिन्ही जे धातू आहेत क्रियापदाचे हे काय आहेत? अकर्मक क्रियापदाचे रूप आहेत. आता आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 आलेलं आहे, आपल्याला माहिती आहे.
तर आता दुसऱ्या पद्धतीने बघूया आपली पारंपरिक पद्धत. बघा आता खाते हे क्रियापद आहे. मग आता क्रियापदाने आपण कर्ता आणि कर्म शोधत असतो. खाणारा कोण म्हणजे खाणारी कोण तर आरोही, बरोबर. आणि खाण्याची क्रिया कोणावर होते तर लाडूवर होते. म्हणजे यामध्ये कर्म आलेला आहे म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे. आता जसं की पहिलं वाक्य बघा तुम्ही. पहिल्या वाक्यात मी रस्त्यात पडलो. पडणारा कोण मी. आणि पडण्याची क्रिया रस्त्यावर होते का तर नाही, माझ्यावरच होते म्हणजे मी या शब्दावर होते म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे. तिसरं बघा, आज भाऊबीज आहे. असणारी काय भाऊबीज. असण्याची क्रिया कोणावर होत आहे भाऊबीजेवरच होत आहे म्हणून काय हे सुद्धा अकर्मक क्रियापद आहे. त्यानंतर सुनील उद्या जाईल. जाणारा कोण सुनील. जाण्याची क्रिया कोणासोबत होते कोणावर होते तर सुनीलवरच होते म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे. याप्रमाणे तुम्ही सकर्मक आणि अकर्मक क्रियापद तुम्ही ओळखू शकता. डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. स्कॉलरशिपचं पुस्तक बघा. स्कॉलरशिपच्या पुस्तकात तुम्हाला खूप साऱ्या म्हणी दिसतात. डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव म्हणजे काय तर महत्वाकांक्षा वाटच असायला पाहिजे तुमच्या म्हणी. महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे म्हणजेच काय डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव असा या म्हणीचा अर्थ होतो. प्रश्न बघा, कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा आहे. ओळखा असा प्रश्न आलेला आहे. तर आता कोणी कोणास हसू नये. बघा आता कोणी कोणास हे सगळे प्रश्नार्थक शब्द वाटतात आपल्याला. पण जर वाक्याचा अर्थ आपण बघितला कोणी कोणास हसू नये तर निश्चित आहे का. याच्यामध्ये कर्ता कर्म काही निश्चित नाहीये म्हणून हे काय येणार आहे सर्वनाम अनिश्चित सर्वनाम येणार आहे. पण काय याने आपण प्रश्न विचारतो. पण ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून इथे काय आहे हे अनिश्चित सर्वनाम आहे. आता बघा दर्शक सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनामाचा जर विचार केला तर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये आपण प्रश्न विचारतो आणि दर्शक सर्वनामाचा जर विचार केला तर बघा जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण दर्शक सर्वनाम वापरत असतो. जसं की हा ही हे जो. आपल्याला संबंधी सर्वनामाचा जर विचार केला तर यांचा संबंध वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी असतो. उदाहरणार्थ जो जी जे ज्या. आता उदाहरणार्थ जो अभ्यास करेल तो पास होईल. आता बघा जो अभ्यास करेल तो पास होईल. जो हे काय आलेलं आहे दर्शक सर्वनाम आलेला आहे आणि त्याचा संबंध कशाशी आहे बघा. जो हे काय आहे संबंधी सर्वनाम आहे आणि पुढे जे तो आलेला आहे दर्शक सर्वनाम आहे. पुढे बघा पुढील पैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते. यामध्ये सोपा प्रश्न आहे. सर्व मुली, खूप लोक, काळा कुत्रा, दोन्ही भाऊ. आता आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे तर आता उत्तर काय आहे मित्रांनो बघा काळा कुत्रा. गुण आहे ना कुत्रा कसा आहे काळा आहे. सर्व मुली खूप लोक हे काय आलेले आहेत अनिश्चित संख्या विशेषण आहेत. आता 4 नंबरचा जो ऑप्शन विचार केला आपण तर दोन्ही भाऊ तर हे गणनावाचक संख्या विशेषण आहे आणि यामध्ये पण कोणतं आहे तर साकल्यवाचक संख्या विशेषण आहे. बरोबर आहे कारण की विशेषणाचे 3 प्रकार आहेत. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. प्रश्न बघा सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे साधा भूतकाळ. आता जर साधा वर्तमान काळात जर हे वाक्य असतं तर कसं असतं सारे बळ एकवटून तो आकाशात झेप घेतो. हे साधा वर्तमान काळ झाला असता. पूर्ण भविष्य काळात कसं गेले वाक्य तर बघा सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली असेल. बरोबर. आणि पूर्ण वर्तमान काळात हे वाक्य कसे असेल की सारे बळ एकवटून त्याने झेप घेतली आहे. पूर्ण झालेली आहे क्रिया आणि वर्तमान काळात झालेली आहे याप्रमाणे हे वाक्य बनेल. पुढे आहे आई म्हणाली इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आलेली आहेत तर आता इथं बघा स्वल्प विराम आलेला आहे. दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे. ते दुहेरी अवतरण चिन्ह आहे. परत इथं स्वल्प विराम आहे. इथं अपसारण चिन्ह आहे म्हणजे आणि इथं पूर्ण विराम आहे म्हणजे एकूण 4 आपल्याला इथे विराम चिन्ह दिसतात म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा पुढील प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. बघा मित्रांनो प्रत्यय आणि उपसर्ग यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. तर आता बघा इथं उपहार हा शब्द आलेला आहे. अवजड हा शब्द आलेला आहे. परत प्रतिकार हा शब्द आलेला आहे. तर याच्यामध्ये जर बघा हे उपसर्ग लागलेले शब्द आहेत. हे तिन्ही शब्द काय आहेत उपसर्ग लागलेले शब्द आहेत. म्हणजे मूळ शब्दाच्या मागे किंवा पूर्वी जे प्रत्यय लागतात त्यांना उपसर्ग म्हणतात. पूर्व प्रत्यय म्हणजे उपसर्ग.
बघा, शब्दाला जोडून जे प्रत्यय जे शब्द लागतात त्यालाच प्रत्यय असे म्हणतात. जसं की दुकानदार, इनामदार, फौजदार, धारधार, दुकानदार याप्रमाणे. आणि उपसर्गामध्ये बघा उप, प्रति हे उपसर्ग जोडून शब्द बनलेले असतात. जसं की उपहार, उपक्रम, उपवास, अवजड, अवतरण, प्रतिशब्द, प्रतिदिन, प्रत्येक. तर आपल्याला इथं 4 नंबरचा जो पर्याय आहे झुपकेदार, तर याला दार हा काय लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे. अतिशय सोपा प्रश्न असतो, परंतु जर आपली ही कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आपला मार्क जाऊ शकतो. त्यामुळे हे थोडंसं विश्लेषण करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. पतीचा समानार्थी शब्द ओळखा. याचं उत्तर आहे बघा भरता. आणि कांता, दारा, जाया हे कशा समानार्थी शब्द आहे, तर बायको. बायको म्हणजे काय, तर कांता, दारा, जाया. बघा इथे कविता दिलेली आहे. ओढाड वासरू राणी आले फिरू, कडपाचा घेरू सोडून या, कानामध्ये वारे भरून या न्यारे, हेर धरी फिरे रानो माळो, मोकाट अपाट अपाट वाटेल. ही कविता तुम्ही वाचू शकता. वासरू केव्हा हंबरू लागले. तर बघा तुम्ही जर कविता वाचली तर पडता अंधारू लागले हंबरू, इथं दिसतं तुम्हाला. त्यामुळे अंधार पडू लागल्यावर वासरू हंबरू लागले. पुढचं आहे बघा, वासरू कडपातून कुठे गेले, तर वासरू कडपातून रानात गेले. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील ओढाड शब्दाचा अर्थ काय, तर ओढाड शब्दाचा अर्थ बंदिस्त नाही, मोकळा नाही, उत्साही नाही, उनाड असा त्याचा अर्थ होतो. खूप थकल्यावर वासराला कशाची आठवण झाली, तर त्याला कशाची आठवण झाली, मग कडपाची आठवण झाली. कविता तुम्ही वाचून या प्रश्नाची उत्तरे चेक करू शकता आणि तुम्ही स्वतः सोडवू शकता. इथं तुमचा वेळ जास्त न घेता मी डायरेक्ट उत्तरे सांगत आहे. पुढे प्रश्न बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की हे शब्द तुम्ही कितीही वाचले शुद्ध अशुद्ध तर तुमच्या लक्षात राहणार नाही, नियम पाठ केले तरीही नाही. तर तुम्हाला काय करायचे, हे शब्द लिहून बघायचे आहेत. जसं की मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामधले शब्द, परत स्कॉलरशिप मधले 7वी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिपचे जुन्या गाईड जर असतील तर त्याचे शब्द जरी तुम्ही घेतले आणि हे शब्द तुम्ही हाताखालून तुमच्या एकदा जरी 1-2 वेळा गेले ते तुमच्या बरोबर तुम्हाला लगेच उत्तर क्लिक होते की उत्तर कोणतं बरोबर आहे म्हणून. तर इथं पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे, चालीरीती. आता पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. घमेंड, गर्व आणि अहंता हे एकाच अर्थाचे शब्द आहे, पण डौलदारपणा हा वेगळा शब्द इथं ठरतो. कोणालाही कळू न देता, बिनबोभाट हे याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळालेले, तेथील कारकुनाने रिकामी जागा. योग्य वाक्प्रचार वापरायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. इथे बघा काय आहे, पहिला आहे तोंड घशी पाडणे, नंतर आहे तोंडात शेण घालणे, तोंड काळे करणे, तोंडचे पाणी पडणे. आता तुम्हाला याचे अर्थ माहिती असणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करू शकता. बघा, तोंड घशी पडणे म्हणजे काय, तर विश्वासघात करणे. तोंडात शेण घालणे म्हणजे काय, तर पराकोटीची निंदा करणे. तोंड काळे करणे म्हणजे काय, कायमचे निघून जाणे. तोंडचे पाणी पडाले म्हणजे खूप घाबरणे. आता बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने काय केलं असेल रे, काय केलं असेल, तर तोंड काळं केलं असेल. आता तोंड काळं केलं असेल म्हणजे काय, तर तिथून कायमचा निघून गेला असेल. बरोबर. आता पुढचा प्रश्न बघा, तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे. खूप सोपा प्रश्न आहे. पानावर, इथं लक्षात येते वर लागलेला आहे, शब्दाला जोडून आलेला आहे म्हणून काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. पुढे बघा, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल. चौकशी पत्र नाही, अभिनंदन पत्र, एखाद्या याच्यात नंबर वगैरे आला तर आपण अभिनंदन करतो. तक्रार पत्र, तक्रार इथं कुठल्याही प्रकारची तक्रार करायची नाहीये. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र, तर हे कौटुंबिक पत्र आहे. आता इथं प्रश्न आहे, 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 31व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे दत्तात्रय मारुती मिरासदार, म्हणजे दम मिरासदार म्हणतो आपण त्यांना, हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे बघा, मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जातात. तर माहिमभट यांना आद्य चरित्रकार म्हणून ओळखलं जातं. बघा, माहिमभट यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर माहिमभट यांनी लीळा चरित्र हा गद्य ग्रंथ लिहिलेला आहे.
तर विवेक सिंधू हा काय आहे? पद्यग्रंथ आहे. तर लीळाचरित्र हा काय आहे? गद्यग्रंथ आहे. त्याचप्रमाणे बघा गोविंद प्रभूंचं जे चरित्र आहे हे माहीम भट यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषा पुढचा आहे, पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ग्रंथ, पोथी, पुस्तक, वही. तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक, ती वही. पुल्लिंगी तो ग्रंथ हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे प्र के अत्रे. काय म्हणतात? केशव कुमार दामले यांना केशवसूत म्हणतात. राम गणेश गडकरी यांना बघा गोविंदग्रज पण म्हणतात आणि बाळकराम सुद्धा म्हणतात. विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? तर आपलं उत्तर असेल प. ब, भ आणि ध हे मृदू वर्ण आहेत. तर बघा अशा प्रकारे आपण टीईटी पेपर क्रमांक 1 मधील मराठी विषयाची 30 प्रश्न बघितलेली आहेत. तर मित्रांनो बघा, आपल्या टीईटी परीक्षेसाठी जे बेसिक पाठ्यक्रम आहे, बेसिक पुस्तकं आहे, याच्या नोट्स खूप उपयुक्त आहे. तर ह्या नोट्स मी माझ्या हाताने लिहिलेल्या आहेत आणि ह्या नोट्स मी तर बघा जे लोक आपल्या चॅनलला जॉईन करणार आहेत त्यांना ह्या नोट्स उपलब्ध होणार आहे. तरी चॅनलला जॉईन नक्की करा व आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.